नागपुर में नशे के कारोबार पर पुलिस का बड़ा वार। घर में छिपा कर रखा था 7 किलो 61 ग्राम गांजा। पति पत्नी समेत 2 आरोपी गिरफ्तार। नागपुर के यशोधरा नगर पुलिस थाना क्षेत्र में पुलिस ने अवैध गांजा बिक्री के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर संघर्ष नगर शाहिद मेडिकल के पास रहने वाले आरोपियों के घर पर छापेमारी की गई। इस कार्रवाई में पुलिस ने 7 किलो 61 ग्राम गांजा बरामद किया है, जिसकी कीमत करीब 1,76,525 रूपए बताई जा रही है। मामले में पुलिस ने मोहम्मद सरफराज अख्तर 17 अंसीर और गौसिया परिवहन सरफराज अंसारी को गिरफ्तार किया है। दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट की धारा 8C, 20B, 2B और 29 के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस के मुताबिक आरोपी घर से गांजे की अवैध बिक्री करने की तैयारी में थे। फिलहाल मामले के आगे की जांच जारी है। ऐसी और बड़ी खबरों के लिए जुड़े रहिए हमारे साथ। मैं हूं अनिकेत मिसाल। गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संघर्ष नगर येथील मोहम्मद सरफराज अख्तर अंसारी हा आपल्या घरी गांजा तस्करी करून आणलेला आहे आणि तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून लगेच PSI कंसे आणि आम्ही सदर घरावर छापा टाकला असता तिथं जे आहे तर त्याच्या घरामध्ये महिला दोन पंच आणि महिला अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 7 किलो 61 किलोग्राम वजनाचा गांजा ज्याची किंमत आहे 1,76,525 रुपयाचा मुद्देमाल तर मी जप्त केला। याच्यामध्ये जे आहे तर 2 आरोपी आहेत। तिची पत्नी गौसिया परवीन ह्याने सुद्धा या गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग आढळून आल्यामुळे आम्ही तिला पण याच्यामध्ये आरोपी बनवलेले आहे। काल संध्याकाळी दोघांनाही 16:30 वाजता च्या नंतर अटक करण्यात आली आहे आणि आता सध्या आरोपी हे पोलीस कस्टडीकरता कोर्ट न्यायालयात पाठवण्यात आला। सदरचा गांजा आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्यांनी तो ओडिशा इथून आणलेला आहे आणि तो हिंगणा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जाणार होता। तर ह्याबाबत आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक जे भेटेल त्याच्यामध्ये जे जे आरोपी निष्पन्न होतील ते सगळेच आरोपी आम्ही करणार आहोत। याच्यामधला जो मोहम्मद सरफराज अख्तर आहे हा रेकॉर्डवरचा याच्यापूर्वी त्याच्यावर 2 ते 3 गुन्हे NDPSचे दाखल आहे आणि काही चोऱ्याचे आणि इतर काही रेकॉर्ड आहे त्याचा। आणि जी तिची पत्नी आहे तिचा हे म्हणजे रेकॉर्ड नाही, फर्स्ट गुन्हा आहे। सदरची कामगिरी ही आमचे माननीय CP विश्वास नागरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत परदेसाई अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग नित्यानंद झा साहेब पोलीस आयुक्त परिमंडळ 5 आणि श्री रोहित ओवळ सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कंसे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता गर्जे, पोलीस हवालदार राजेश पाली, पोलीस हवालदार अशोक तायडे, महिला पोलीस वैशाली गायधने, महिला पोलीस सपना राणे, महिला पोलीस शिपाई बबिता नावरे, राकेश तिडके, नितेश मिश्रा, साजिद खान, अमोल भेंडेकर, विनय कोचे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे।